जय भारत, जय संविधान। आज 26 नोव्हेंबर संविधान दिन अर्थात मानव मुक्ती दिनाच्या तमाम देशवासियांना हार्दिक शुभेच्छा। 15 ऑगस्ट 1947ला हा देश स्वतंत्र झाला, परंतु खऱ्या अर्थाने या देशातील सर्व नागरिकांना सगळ्या प्रकारचं स्वातंत्र्य मिळवण्याची जी अंमलबजावणी होण्याचा क्षण म्हणजे विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी आजच्या दिवशी अथक परिश्रमातून जगातील सर्वोत्तम असं संविधान या देशाला अर्पण केलं। त्याबद्दल बाबासाहेबांचे सुद्धा आम्ही या ठिकाणी ऋण व्यक्त केले पाहिजे। आजच्याच दिवशी म्हणजे 26/11 ज्या पद्धतीने मी म्हटलं मानव मुक्ती दिन, हा दिवस आम्हा भारतीयांसाठी फार मोठा आनंदोत्सव साजरा करण्याचा दिवस, परंतु आजच्याच दिवशी दुर्दैवानं तुमचं आमचं संरक्षण करणारे ही समाज व्यवस्था, सामाजिक शांतता, सर्वांगीण सुरक्षा ज्या खाकी वर्दीवर अवलंबून आहे, ज्या खाकी वर्दीवर आपण सगळे सुरक्षित आहोत, त्या खाकी वर्दीला एक फार मोठं दुःख या वर्दीवर आलं। तो म्हणजे 26/11। आज या घटनेला सुद्धा 16 वर्ष पूर्ण झाले। तुमच्या आमच्या संरक्षणासाठी जीवाचं बलिदान करणाऱ्या तमाम शहीदांना या ठिकाणी विनम्र अभिवादन करतो। बांधवांनो, खाकी वर्दीचे सुद्धा आम्ही ऋण कायम या ठिकाणी मानले पाहिजे, कारण ही वर्दी आहे म्हणून खऱ्या अर्थानं तुम्ही आम्ही सुरक्षित आहोत। घर परिवार स्वतःच्या जीवाची पर्वा न करता आमचे बांधव त्या ठिकाणी आमच्यासाठी जगत असतात। स्वतःचा जीव धोक्यात घालून स्वतःच्या घर परिवाराची आरोग्याची चिंता न करता दुसऱ्यासाठी जगणं सोपं नाहीये। म्हणून तमाम पोलीस बांधवांना, आर्मीच्या सर्व जवानांना सुद्धा या ठिकाणी मी नमन करतो। बांधवांनो, आज बऱ्याच दिवसानंतर लाईव्ह येण्याचे बरेच कारण आहेत। आज संविधान दिन, संविधानावर बोलण्यासारखं भरपूर आहे। विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी आमच्यासाठी या संविधानाच्या माध्यमातून आमच्या सर्वांगीण विकासासाठी अमृतासारखं भरभरून दिलंय, परंतु दुर्दैवानं त्या संविधानाची आजही अंमलबजावणी होताना दिसत नाही। संविधानाचं प्रिॲम्बल उद्देशिका जर आपण वाचली तर तो जो सार या सर्व संविधानाचा त्याच्यामध्ये आहे, परंतु त्या संविधानानुसार इथले राज्यकर्ते वाटचाल करताना दिसत नाही। कालच निवडणुका झाल्या। विश्वरत्न बाबासाहेबांना अपेक्षित होतं म्हणजे लोकशाही ही मजबूत असणं, लोकशाही असणं हे तुमच्या आमच्यासाठी फार गरजेचं आहे। लोकशाहीचा सर्वात मोठा उत्सव हा निवडणुकींचा असतो। विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी आम्हाला मताचा अधिकार दिला। या मताच्या अधिकाराचं फार महत्त्व आहे। बाबासाहेबांना अपेक्षित होतं की स्वातंत्र्यापूर्वी राजा हा राजा राणीच्या पोटी जन्माला यायचा। मग तो कर्तबगार असो नसो, तो बुद्धिमान असो नसो, तो चांगला असो नसो, तो कसाही असेल, परंतु राजा राणीच्या पोटी जन्माला आला म्हणून तो राजा व्हायचा, त्याचा तो जन्मसिद्ध अधिकार होता। स्वातंत्र्यानंतर आणि विशेष करून बाबासाहेबांना हे अपेक्षित होतं की राजा हा राजा राणीच्या पोटातून नाही तर मतपेटीतून जन्माला आला पाहिजे। पण दुर्दैवानं आजही राजा मतपेटीतून कमी आणि राजा राणीच्या पोटातूनच जन्माला येतो। ही इथल्या लोकशाहीची थट्टा आहे। लोकशाहीच्या सबलीकरणासाठी, सुदृढ लोकशाहीसाठी निवडणुका या 100% पारदर्शक प्रामाणिकपणे झाल्या पाहिजे, पण दुर्दैवानं तसं या देशामध्ये आत्ता तरी होताना दिसत नाही। मी अत्यंत जबाबदारीनं बोलतोय।
कालच्या निवडणुका झाल्या, या निवडणुकामध्ये जे आमदार म्हणून निवडून आले त्या महाराष्ट्रातील सर्व 288 आमदारांचं मी या ठिकाणी मनापासून अभिनंदन करतो. विजय मग तो कसाही असो, कोणत्याही मार्गाने असो, विजय हा विजय असतो. आणि विजय भावांनो तुमचा झालेला आहे. तुमचं या ठिकाणी मनापासून अभिनंदन. जे बांधव या निवडणुकीमध्ये लढले, पराभूत झाले, मी त्यांचं सुद्धा अभिनंदन करेल की आपण लढणं हे सुद्धा एक फार मोठी गोष्ट आहे. आज ज्यावेळी प्रचंड झुंडशाही, दडपशाही, पैशांचा वारेमाप वापर, सामदाम दंडभेद जो आपण म्हणतो त्याचा पुरेपूर वापर, आणि अशा या वातावरणामध्ये या प्रस्थापितांविरोधात आवाज उठवणं, लढणं, निवडणुकीमध्ये पार्टिसिपेट करणं ही सुद्धा एक फार मोठी गोष्ट आहे. आपला पराभव झाला असेल, लोक हसत असतील, नाव ठेवत असतील, ठेवू द्या. नाव ठेवणाऱ्यांना काय, ते त्यांच्या जागी बसलेले आहेत. परंतु इथं लढणं सुद्धा फार मोठी गोष्ट आहे. आणि मुर्दे लढत नसतात, मुर्दे पडलेले असतात. आपण जिवंत आहात, जागरूक आहात आणि लढण्याची आपल्यामध्ये क्षमता आहे. आपण हे दाखवून दिलं, म्हणून आपलंही अभिनंदन करतो. शुभेच्छा. आपण आतापासून आपलं असं काम चालू ठेवावं. येणाऱ्या काळासाठी आपल्याला शुभेच्छा देतो. परवा लागलेल्या निकालामध्ये बरंच काही राज्यामध्ये चाललंय. निकाल हा खरोखर कुणाच्याही मनाला न पटणारा, अनपेक्षित आहे, असंच थोडक्यात याचं वर्णन करता येईल. आणि ते वास्तव आहे. म्हणजे अगदी जी लोक निवडून आले त्यांना सुद्धा असं काही अपेक्षित नव्हतं. मी गेल्या 2-3 दिवसांमध्ये बऱ्याच लोकांसोबत बोलतोय, बऱ्याच बांधवांचे फोन येतात, मेसेज येतात, काहींसोबत चर्चा होते. तर राज्यभरामध्ये निश्चितच असं कुणालाही वाटलं नव्हतं की या पद्धतीने निकाल लागेल. याची आता वेगवेगळी कारणं आहेत. मी अत्यंत नम्रपणे या ठिकाणी सांगतोय की प्रत्येकजण आपापल्या बुद्धीप्रमाणे या निवडणुकीचं ॲनालिसिस करतंय. प्रत्येकजण आपापल्या बुद्धीप्रमाणे मतं मांडतात. ते खरे खोटे, चूक बरोबर म्हणल्यापेक्षा तो त्याच्या त्याच्या बुद्धीचा, त्याच्या त्याच्या विचार क्षमतेचा तो भाग आहे. परंतु या ठिकाणी काही सूर असा निघतोय की हा सर्व अशक्य असा जो खेळ या ठिकाणी झाला, हा ईव्हीएमचा प्रताप आहे, ईव्हीएमचा परिणाम आहे. आता ते ईव्हीएम मध्ये काहीतरी छेडछाड करता येऊ शकते का, तर निश्चित करता येऊ शकते. केली का, तर ते संशोधनाचा विषय, ते ठामपणे कुणी सांगू शकत नाही. कारण आपण जमिनीवर राहून जर आकाशामध्ये सॅटेलाइट आपण इथून कंट्रोल करतो, चंद्रावरचे यान या ठिकाणाहून कंट्रोल करतो, तर ते इलेक्ट्रॉनिक डिव्हाइस आहे. आणि इलेक्ट्रॉनिक डिव्हाइस ज्या माणसाने बनवलं तो त्याच्यापेक्षा हुशार आणि पुढचा आहे. त्याच्यामुळं याच्यामध्ये छेडछाड करता येऊ शकते, ही शक्यता नाकारता येत नाही. आता ती या निवडणुकीत किती झाली, काय झाली, हा वादातीत विषय आहे. मी तिकडे जाणार नाही. परंतु ते एक सबळ कारण आहे हा अनपेक्षित निकाल लागण्याचं, असं मी अजिबात मानत नाही. याची बरेच कारणं आहेत. प्रत्येकजण त्याच्या त्याच्या बुद्धीनं मी सुरुवातीलाच सांगितलं. कोणी म्हणतं जरांगे फॅक्टर, कोणी म्हणतं ओबीसी फॅक्टर. हे सगळे फॅक्टर या निवडणुकीमध्ये फेल झालेत. आपण या फॅक्टरने काम केलंय हे तेवढंच सत्य आहे. या ठिकाणी मी महायुती आणि त्यांचे महायुतीमधले जेवढे घटक पक्ष आहेत, त्यांचे पदाधिकारी, कार्यकर्ते, या सर्वांचं कौतुक करेल. कारण मी ग्राउंडवर निवडणुकीच्या अगोदर सुद्धा राज्यभर फिरत होतो. निवडणुकीच्या काळामध्ये सुद्धा राज्यामध्ये बऱ्याच ठिकाणी फिरण्याचा योग आला. ज्या पद्धतीनं, ज्या ताकदीनं, ज्या प्रामाणिकपणे या लोकांनी काम केलंय, समाजातील शेवटच्या घटकापर्यंत पोहोचवण्याचं, म्हणजे स्वतः पोहोचले, त्यांचे पॅकेट पोहोचवले, जे काय असेल,
परंतु त्यांची मेहनत परिश्रम हे निश्चितपणे वाखाणण्याजोगे आहेत, यात शंका नाही. आणि निव्वळ आपण याला दोष त्याला दोष देऊन होत नाही. या ठिकाणी महाआघाडी किंवा विरोधी पक्ष सपसेल फेल ठरला. कारण लोकसभेमध्ये त्यांना असं वाटलं की जरांगे फॅक्टरमुळे या ठिकाणी इतक्या जागा आल्या आणि आता वन साईड विजय आम्ही या निवडणुकीमध्ये विधानसभेच्या मिळवतोय, हा त्यांचा भ्रम ठरला. हे चुकीचं निरीक्षण ठरलं. कारण लोकसभेला आमचे मुस्लिम बांधव, आंबेडकरी समाज हा ताकदीनं महाविकास आघाडीसोबत आला. त्याचं कारण संविधान धोक्यात आहे हे नरेटिव्ह सेट करण्यामध्ये विरोधी पक्ष त्यावेळेस यशस्वी झाला. आणि संविधान धोक्यात आहे म्हणून या सर्वांनी, अगदी जे आमचे मुस्लिम बांधव कधी शिवसेनेला मतदान करत नव्हते त्यांनी सुद्धा ताकदीनं मतदान केलं. हा ग्राउंडवरचा रिपोर्ट आहे, हे ग्राउंडवरचे निरीक्षण आहेत. तिथं कुठला फॅक्टर नव्हता, तिथं संविधान हा फॅक्टर होता. आणि जिथं मुस्लिम बांधवांची मतं, आमच्या आंबेडकरी समाजाची मतं एकगठ्ठा पडली, तिथं एक प्रचंड ऐतिहासिक असा निकाल त्या ठिकाणी लागला. आणि त्याच भ्रमात नेमकी महाविकास आघाडी राहिली. म्हणजे या नेत्यांना ज्ञान देण्याचा किंवा त्यांना काही सल्ला देण्याचा माझा अजिबात उद्देश नाही. मी वास्तव या ठिकाणी मांडण्याचा प्रयत्न करतोय. या निवडणुकीमध्ये कटेंगे तो बटेंगे आणि एक है तो सेफ है हे नरेटिव्ह सेट करण्यामध्ये सत्ताधारी प्रचंड यशस्वी झाले. आणि जरांगे फॅक्टर, ओबीसी फॅक्टरचा परिणाम अप्रत्यक्षरित्या 100% या निवडणुकीमध्ये दिसला. कारण लोकसभेला ज्या पद्धतीनं परभणीमध्ये महादेव जानकर साहेब असतील, इकडं बीडमध्ये पंकजाताई असतील, इकडं औरंगाबाद संभाजीनगरमध्ये संदीपान भुमरेंचा लागलेला निकाल असेल, याच्यामुळे ओबीसींच्या मनामध्ये एक खतखत त्यावेळेस तयार झाली. आणि आंतरवालीच्या माध्यमातून जो या राज्यामध्ये एक झुंडशाहीचा एक परिणाम दिसला, याच्या पाठीमागे शरद पवार आहे. आणि शरद पवाराला जर थांबवायचं असेल, या आंतरवालीची दहशत जर कमी करायची असेल, तर यांच्या विरोधात एकत्र यावं लागेल. हा मॅसेज 100% ओबीसीमध्ये स्प्रेड झाला. याच्यामध्ये ज्याप्रमाणे आंतरवाली सराटीचं एक आंदोलन झालं, त्या आंदोलनानं हे 1.5 वर्षापासून जे वातावरण ढवळून निघालं होतं, तसंच वडीगोद्रीच्या आंदोलनामुळं या महाराष्ट्रातील ओबीसी जागा करण्याचं फार मोठं काम केलं. हे अजिबात नाकारता येणार नाही. परंतु मी दुर्दैवानं म्हणेल, दुर्दैवानं हा ओबीसी जागा झाला, परंतु त्याला त्याची जागा कळाली नाही. आणि या ओबीसींनी कटेंगे तो बटेंगे एक है तो सेफ है या नरेटिव्हच्या मागे जाऊन थोडक्यात याच्यामध्ये संघ परिवार आणि या ज्या यंत्रणा आहेत, संघटना आहेत, यांचे फार मोठे परिश्रम आहे की त्यांनी शेवटच्या माणसापर्यंत हा मेसेज पोहोचवला. त्यांचंही कौतुक करावं, त्यांच्या कामाचं तितकं कमीच आहे. पण ओबीसी चुकीच्या दिशेनं या ठिकाणी गेला. आणि खऱ्या अर्थानं जे भाजप आणि त्यांचा अजेंडा आहे आरक्षण संपवण्याचा, आघाडीला संपवण्यासाठी यांनी महायुती आणि सत्ताधाऱ्यांच्या बाजूने जाणं पसंत केलं. हे वास्तव आहे. मी अत्यंत नम्रपणे या ठिकाणी सांगतो, ओबीसी बांधवांनो, तुमचं मनोबल खच्ची करणं हा माझा उद्देश नाहीये, पण तुमचा कोणताच फॅक्टर नाहीये. जर ओबीसींचा फॅक्टर असता तर ज्या मतदारसंघातून हा महाराष्ट्र, मग तो आंतरवालीचं आंदोलन असो की वडीगोद्रीचं आंदोलन असो, यांनी हा महाराष्ट्र हलवण्याचं काम केलं, महाराष्ट्राचं समाजमन ढवळवण्याचं, गढूळ करण्याचं काम केलं. एक प्रकारे त्या घनसावंगीमध्ये ओबीसीचा आमदार निवडून आला असता. आमच्या कावेरीताई खटके आमदार झाल्या असत्या. शेजारच्याच परतूर मतदारसंघामध्ये रामप्रसाद थोरात सर आमदार झाले असते.
पलीकडे गेवराईमध्ये प्रियंकाताई खेडकर आमच्या आमदार झाल्या असत्या, तिथंच बाजूला लागून माजलगावमध्ये माधव तात्या निर्मळ आमदार झाले असते. जिंतूरचे आमचे सुरेश भाऊ नागरे जवळपास 55-60 हजार मतं त्यांना पडले. जर खरंच ओबीसी फॅक्टर असतं, ओबीसी जागा झाला असता, जागेवर जागा झाला असता, जागा झाला परंतु चुकीच्या डायरेक्शनला गेला. जर ओबीसी जागा होऊन योग्य दिशेने गेला असता तर आमचे सुरेश भाऊ नागरे सुद्धा त्या ठिकाणी आमदार झाले असते. असे बरेच उदाहरण आहेत महाराष्ट्रामध्ये. मी या म्हणजे कितीतरी मतदारसंघांमध्ये फिरलोय स्वतः. त्याच्यामुळे ओबीसीच्या नावावर एकही आमदार ओबीसी निवडून आणू शकले नाही हे ओबीसी फॅक्टर नाही. मी अत्यंत जबाबदारीनं बोलतोय. या महाराष्ट्रामध्ये जितके म्हणून आमदार निवडून आले याच्यापैकी एकही आमदार ओबीसीच्या मुद्द्यावर निवडून आलेला नाही. असेल तर सांगावं, मी माझी चूक दुरुस्त करेल. एकही आमदार या महाराष्ट्रामध्ये ओबीसीच्या नावावर, ओबीसी या मुद्द्यावर निवडून आला नाही. ज्या लोकांनी ओबीसी मुद्द्यावर निवडणूक लढली ते सगळे पडले. मग या ठिकाणी जरांगे फॅक्टरनं काम केलं का? तर 0%. ओबीसी फॅक्टरनं काम केलं का? 0%. आम्ही म्हणतो निवडणुकीचे निकाल लागले, लाडकी बहीण वगैरे, याच्यामध्ये सुद्धा विरोधी पक्ष हा 100% अपयशी ठरलाय. लाडकी बहीण प्रभावीपणे मांडण्यामध्ये सत्ताधारी यशस्वी ठरले, पण लाडक्या बहिणीला 1500 रुपये महिन्याला देत असताना आमच्या लाडक्या दाजींचं कंबरड मोडलं, त्याच्या कापसाला, त्याच्या सोयाबीनला भाव दिला नाही, हे सांगण्यामध्ये, सामान्य माणसाला पटवून देण्यामध्ये विरोधक कमी पडले. लाडक्या बहिणीचा उदो उदो करत असताना लाडक्या भाच्याला काय हाल सोसावे लागतात. आमचे लाडके भाचे बेरोजगार आहेत, गल्लोगल्ली फिरतात, हे लोकांपर्यंत पोहोचवण्यामध्ये विरोधी पक्ष कमी पडला. लाडक्या बहिणीचा उदो उदो केला 1,500 रुपये देऊन, परंतु दैनंदिन जीवनामध्ये घरामध्ये वापरात येणाऱ्या मिठापासून, तेलापासून, साबणापासून, कपड्यापासून सगळ्या वस्तूंचे दर गगनाला भिडलेत. हे लोकांना पटलं नाही. म्हणजे प्रत्येक वस्तू, आम्ही आजारी पडल्यानंतर दवाखान्यामध्ये जातो, ज्या गोळ्यांचे, ज्या औषधांच्या किमती 2 वर्षापूर्वी, 2.5 वर्षापूर्वी ज्या किमती होत्या त्या दुप्पट, तिप्पट, चौपट वाढलेल्या आहेत आत्ता. हे लाडक्या बहिणींना पटवून देता आलं नाही. इकडं मालाचे भाव कमी झाले, आयात वाढली, परंतु खताचे, बी बियाण्याचे, मजुरांचे, मशागतीसाठी लागणारा खर्च आमच्या बळीराजाचा हा मात्र प्रचंड वाढला. मोदींचे 2,000 रुपये आले का शेतकऱ्याच्या खात्यामध्ये? मोदींनी 2,000 रुपये दिले हा प्रचार करण्यामध्ये सत्ताधारी यशस्वी झाले, पण ते 2,000 रुपये दिल्यानंतर त्याच गरीब शेतकऱ्याकडनं खतं, बी बियाणं याच्या नावावर हजारो रुपये लुटले. ते मात्र विरोधकांना दाखवता आलं नाही. हे अपयश आहे. आणि ग्राउंड लेवलला जर पाहिलं तर शेतकरी सत्ताधाऱ्यांवर नाराज, मजूर नाराज, विद्यार्थी नाराज, सामाजिक याच्यात पाहिलं तर मराठा बांधव नाराज, धनगर बांधव नाराज, मुस्लिम बांधव, दलित बांधव तर नाराजच आहेत. मग ही मतं आली कुठून? तर मग सरळ आपल्याकडे एक सोपं उत्तर असतं, जिथं आम्ही खरं म्हणजे प्रत्येकाला जोरदारपणे आत्मचिंतन करण्याची गरज या ठिकाणी आहे. प्रत्येक व्यक्तीला, प्रत्येक पक्षाला, प्रत्येक नेत्याला. फक्त ईव्हीएमवर खापर फोडून होणार नाहीये. ईव्हीएमला नाव ठेवल्यानं होणार नाहीये. तर याचे बरेच कारण आहेत. आज महायुती, त्यांचे मित्रपक्ष, त्यांचे नेते, त्यांचे कार्यकर्ते, पदाधिकारी गावातील प्रत्येक घरापर्यंत, प्रत्येक माणसापर्यंत पोहोचले. मग सामदाम दंडभेद जे आम्ही ऐकतो, सामदाम दंडभेद म्हणतात कशाला, याचा 100% उपयोग यावेळेस केला गेला. ज्या पद्धतीने हे गावातील प्रत्येक घरापर्यंत, घरातील प्रत्येक माणसापर्यंत पोहोचले, त्या पद्धतीनं यांनी यांचे कामं सुद्धा तिथपर्यंत सांगितले. आम्ही सत्तेत नाही आलो
तर कसं तुमचं नुकसान होईल हे सुद्धा हे पटवून देण्यामध्ये यशस्वी झाले. आणि आम्हाला जर मतदान तुम्ही केलं नाही तर तुमचे काय हाल आम्ही करू शकतो असं धमकावण्यामध्ये सुद्धा हे यशस्वी झाले. आणि इतकं करून जर मतदार यांच्या बाजूने येतच नसेल तर मग अगदी 500 रुपयापासून 5,000 रुपये मतापर्यंत पैसे देण्यामध्ये आणि मतदारांचा कौल आपल्या बाजूने लावून घेण्यामध्ये सुद्धा हे यशस्वी झाले. अर्थात ही त्यांची मेहनत आहे, त्यांच्या या मेहनतीला त्यांना मानावंच लागेल. म्हणजे कसल्याही प्रकारचा कमीपणा न वाटता अगदी मोठ्यात मोठा नेता असेल, पुढारी असेल, किती पैशावाला माणूस असेल तर त्यानं हे रात्रभर जागून दिवसभर मेहनत घेऊन अशा पद्धतीनं मतं आपल्या बाजूनं करण्याचं त्यांनी पुरेपूर काम केलेलं आहे. सत्ताधाऱ्यांमध्ये आपण जर एक पाहिलं तर सगळे लोक एक जीवानं एक दिलानं लढताना आपल्याला दिसले. विरोधकात ते दिसले नाही. विरोधकांना असं वाटायचं की आता हा आमदार जर झाला तर पुढच्या वेळेस मला तिकीट मिळतं की नाही मिळत, पण आता जर हा पडला तर पुढच्या वेळेस तिकीट माझंच आहे. आणि असे प्रत्येक मतदारसंघामध्ये 2, 4, 5, 10 आमदार होते जे भावीचं बाशिंग गुडघ्याला बांधून बसलेले आहेत. आणि यांनी सुद्धा कितपत प्रामाणिकपणे काम केलं हा संशोधनाचा विषय आहे. त्याच्यामुळे हे बरेच फॅक्टर या ठिकाणी आहेत. म्हणून मी अत्यंत नम्रपणे परत सांगतो की इथं कुठला फॅक्टर चालला नाही, काही नाही. हे फॅक्टर खऱ्या अर्थानं आता आपल्या डोक्यात जर येत असतील, ओबीसी बांधवांना सुद्धा माझी नम्र विनंती आहे की येणाऱ्या काळामध्ये आता तुम्ही कोणत्या का मुद्द्यावर असत नाही, तुम्ही या भाजप आणि मित्रपक्षांना सत्ता दिलीच आहे. आता तुमचं जे आरक्षण राजकीय, मी विनंती करेल की जे लाभार्थी आहेत हे लाभार्थी खऱ्या अर्थानं या संघर्षापासून दूर आहेत. ज्यांनी आरक्षणाचा फायदा घेतला, सरपंच झाले, पंचायत समिती जिल्हा परिषदला निवडून आले, नगरपालिकेला निवडून आले, सभापती झाले, ही लोक या आंदोलनापासून कोसो दूर आहेत. ज्यांनी शिक्षणामध्ये, नोकऱ्यांमध्ये या आरक्षणाचा फायदा घेतला ते सुद्धा याच्यापासून दूर आहेत, संघर्षापासून. माझी आपल्याला विनंती आहे की मागच्या बऱ्याच काळापासून स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका रखडल्यात. भाजप म्हणतंय की आमचा डीएनए ओबीसींचा आहे, परंतु मी अत्यंत जबाबदारीनं सांगतोय की भाजप हा आरक्षण विरोधी आहे. जर नसेल तर त्यांनी ते आता आमचं मत खोडावं, आम्ही खोटं आहोत हे सिद्ध करावं आणि ते खरं आहेत हे सिद्ध करावं. राज्यात तुमची सत्ता आहे, देशात तुमची सत्ता आहे. ताबडतोब तुम्ही आरक्षण जे राजकीय गेलंय ओबीसींचं ते रिस्टेट करा, स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका लावा. आणि ज्या पद्धतीने तुम्ही म्हणता मराठा समाजाला आरक्षण मिळालं पाहिजे का, तर मिळालंच पाहिजे. त्याला विरोध आमचा कालही नव्हता, आजही नाही आणि उद्याही नाही. माझी जरांगे पाटलांना आणि मराठा बांधवांना सुद्धा हात जोडून विनंती आहे की ओबीसीतूनच आरक्षण, मला असं वाटतं आपण हा अट्टहास सोडावा. आम्हाला आरक्षण द्या, कसं द्यायचं ती जबाबदारी शासनकर्त्यांची. कसं द्यायचं ते आम्हाला माहित नाही, पण तुम्ही आरक्षण आम्हाला द्या. या भूमिकेत जर आपण आलात तर आम्ही सुद्धा आपल्यासोबत लढायला तयार आहोत. आणि खरं म्हणजे आता ही लढाई, ही सामाजिक लढाई लढून राज्यकर्त्यांचं भलं करण्यापेक्षा सर्व समाजांनी एकत्र येऊन ही लढाई लढण्याची गरज आहे. तरच हे राज्यकर्ते ठिकाणावर येतील, नाही तर आपल्यात भांडण लावून हे सुखात आहेत. म्हणजे शरद पवार साहेबांनी आंतरवालीचं आंदोलन उभं केलं असं ज्यावेळेस आपण म्हणतो ते वेगळ्या पद्धतीने हँडल करताही आलं असतं. परंतु देवेंद्र फडणवीस आणि त्यांच्या टीमनं सुद्धा तितक्याच गडबडीनं आणि ताकदीनं ते आंदोलन आपल्या बाजूने याचा कसा फायदा होईल याच्यासाठी सुद्धा त्यांनी काम केलंय. म्हणजे या सत्ताधाऱ्यांना समाजाविषयी काही देणं घेणं नाही, मग ते कोणत्याही पक्षाचे असो, कोणत्याही जातीचे असो. सत्ताधाऱ्यांची जातच वेगळी आहे. सत्ताधारी हे सामान्य नाहीत, सत्ताधारी गोरगरिबांचे नाहीत. आणि कोणताही असो, नेता जरी बाहेर येतो, जरांगे पाटील जरी असतील, हे म्हणतो आपण गोरगरिबांचे, पण गोरगरिबांसाठी काम करत नाही. तसं असतं तर मंगेश साबळेसारखे आमचे तरुण विधिमंडळात यावेळेस दिसले असते. मंगेश साबळेसारखा तरुण लोकसभेला 1.5 लाख मतं घेतो, कुणाचाही सपोर्ट नसताना. जनता निवडणूक हातामध्ये घेते, लोकच त्याला मतं देतात, लोकच त्याला पैसे देतात. आणि आता मंगेश साबळेसारखे तरुण या ठिकाणी
मंत्रालयाच्या दिशेनं गेले असते. मी मराठा समाजातील गरीब बांधव असतील, आमचे धनगर समाजातील असतील, ओबीसी समाजातील असतील, भावांनो, हे नेते आपले नाहीत, हे पुढारी आपले नाहीत. सर्वांनी एकत्र येऊन एक ताकदीनं लढा लढण्याची गरज आहे. कारण आम्ही जर या नेत्यांच्या भरोशावर बसलो, हे जे ते नेते आपापल्या पद्धतीनं आपापल्या अजेंड्यावर काम करणारी लोक आहेत. म्हणून आम्ही सामाजिक सलोखा, सामाजिक शांतता पुढे नेत असताना हे आमचं कर्तव्य आहे. त्या दिशेनं आम्ही काम केलं पाहिजे. आत्ता निवडणुका झाल्या, जे झालं ते झालं. झालेल्यावर काही करण्याचं आपल्या हातात काहीच नाही, पण पुढे काय होणार आहे ते आपल्या हातामध्ये नक्कीच आहे. म्हणून मी महाराष्ट्रातल्या प्रत्येक ओबीसी बांधवाला या ठिकाणी नम्रपणे विनंती करेल की तुमचं राजकीय आरक्षण संपलेलं आहे, ते वापस मिळवण्यासाठी आपण प्रयत्न करणं गरजेचं आहे. तुम्ही तुमचं म्हणवणाऱ्या भाजपला या ठिकाणी सत्तेत आणलंय, तर आता या मला असं वाटतं हिवाळी अधिवेशन आता नागपूरला होईल, त्या अगोदरच हे सगळे प्रश्न सुटले पाहिजे. मराठा बांधवांना सुद्धा आरक्षण मिळालं पाहिजे, पण ते ओबीसी मधून न देता वेगळ्या पद्धतीनं ज्या पद्धतीनं हे म्हणतात त्या पद्धतीनं ते दिल्या गेलं पाहिजे. हा संघर्ष आपसात झाल्यापेक्षा मला असं वाटतं सरकारच्या विरोधात होणं गरजेचं आहे. धनगर बांधवांना सुद्धा माझी विनंती आहे की या म्हणजे अगदी चांद्यापासून बांद्यापर्यंत आपण ज्या पद्धतीनं म्हणतो तसं गडचिरोलीपासून रायगडापर्यंत, मुंबईपासून नागपूरपर्यंत सर्व समाज यावेळेस बीजेपी सोबत ताकदीनं राहिला, प्रामाणिकपणे राहिला. याच देवेंद्र फडणवीसांनी ते मुख्यमंत्री होतील अशी अपेक्षा आहे, आणि ती अपेक्षा म्हणल्यापेक्षा त्यांना शुभेच्छा. पण याच देवेंद्र फडणवीसांनी बारामतीला सांगितलं होतं की मी सत्तेत आलो तर पहिल्या कॅबिनेटमध्ये तुम्हाला आरक्षण देतो. भावांनो, आता आपण दबाव निर्माण करावा. आपण मतदान दिलेलं आहे, आपण ज्या आमदाराला मतदान दिलं त्या आमदाराच्या दारात आपण जाऊन बसलं पाहिजे. आता ज्या पद्धतीनं, ज्या ताकदीनं तुम्ही समाजाच्या विरोधात यावेळेस गेलात, समाजाच्या विरोधात म्हणतो मी जबाबदारीनं, कारण तुम्ही समाजाच्या बाजूने गेला नाहीत. मग समाजाचा विरोध पत्करून तुम्ही जर या नेत्यांच्या बाजूने गेलात तर तितक्या ताकदीनं आता तुम्ही त्यांच्याजवळ जाऊन बसा. आणि मी नम्रपणे सांगतो, आम्हाला घरकुल द्या, आम्हाला ही योजना द्या, शिष्यवृत्ती द्या, आम्हाला 10 लाखाचं टेंडर द्या, 20 लाखाचं काम द्या, हे भिकारचाळे करू नका. ज्यांनी ज्यांनी आता भाजप आणि मित्रपक्षांचं ताकदीनं काम केलं त्या भावांना माझी विनंती आहे की तुमचे स्वार्थ थोड्या वेळाकरता बाजूला ठेवा आणि सामाजिक स्वार्थासाठी एकत्र या. आणि या नेत्यांना ठणकावून सांगा की आम्ही आमच्या समाजाच्या माणसाला मत दिलं नाही, आम्ही आमच्या भावाला मत दिलं नाही, आम्ही तुम्हाला मत दिलंय. आत्ता तुम्ही आमच्या आरक्षणाचा प्रश्न सोडवा. आणि ते तुम्ही वचन दिलंय, आम्हाला लिखित स्वरूपात वचन दिलंय. मला वाटतं हे आपण केलं पाहिजे आणि आपण ते कराल अशी अपेक्षा व्यक्त करतो. आमचा संघर्ष हा समाज हितासाठी होता. तो काल जसा होता तसा आज कायम आहे आणि उद्या सुद्धा आमचा संघर्ष समाजासाठी कायम राहील. मी सुद्धा या ठिकाणी निवडणूक लढलो. विरोधक हे सांगण्यात यशस्वी झाले कारण आमचे लोक साधे भोळे आहेत. आमच्या लोकांना राजकारण कळत नाही. हा म्हणतो भामटा आम्ही उभा केलाय, तो म्हणतो आम्ही उभा केलाय, आम्ही याला पैसे दिले. मी एकाही चोट्ट्याचा एकही रुपया घेतलेला नाही. हे हरामखोर राजकारणी, मी मुद्दाम शब्द वापरतोय, हे हरामखोर नीच आहेत, नीच. ज्याला सामदाम दंडभेद ही जी नीती म्हणतात ही परफेक्टली वापरतात. मी निवडणूक कशी लढलो, ज्या ज्या बांधवांनी राज्यभरातून मला 100 रुपयापासून 1000, 5000 रुपये दिलेत यांचंही मी या ठिकाणी मनापासून आभार व्यक्त करतो. आपलं सहकार्य, आपल्या शुभेच्छा, आपलं पाठबळ असंच आमच्या सोबत राहू द्या. आपलं सहकार्य आम्हाला लढण्याचं बळ देते. आमची ऊर्जा खरं म्हणजे समाज आहे आणि समाजातून ती साथ मिळते. बाकी पैसा कोणाकडनं उसने आणले, अजून लोकांच्या किती उधाऱ्या बाकी आहेत हे आमचं आम्हाला माहिती आहे. मग बॅनरवाले असतील, गाड्यांवाले असतील, प्रचार साहित्य असेल,
या उधाऱ्या अजूनही आमच्या देण्याच्या बाकी आहेत. कोणत्याच हरामखोराचा 1 रुपया आम्ही घेतला नाही, कोणाच्या दारात आम्ही गेलो नाही आणि जाणारही नाही मरेपर्यंत. त्याच्यामुळे ही सुद्धा भूमिका लोकांना मांडणं आमचं काम होतं, ते आवश्यक वाटत होतं. म्हणून आपण विश्वास ठेवा, आमचा हा लढा प्रामाणिकपणे समाजाच्या स्वाभिमानाचा लढा आहे, समाजाच्या अस्तित्वासाठीचा हा लढा आहे. आमचा जर स्वार्थी लढा असता तर आम्ही सुद्धा कोण्यातरी पक्षाला, कोण्यातरी नेत्याला मॅनेज झालो असतो, होता आलं असतं. तशा ऑफरही होत्या, परंतु आम्ही ते केलं नाही, करणारही नाही. महाराष्ट्रातील सर्व तरुणांना माझी विनंती आहे की आता आपण थोडंसं या सगळ्या याच्यातून बाहेर यावं, इलेक्शन मोडमधून बाहेर यावं आणि आता आपण सामाजिक मोडवर आलं पाहिजे. समाजाच्या हक्क अधिकारासाठी लढण्यासाठी सज्ज झालं पाहिजे. कारण निवडणुका आल्या की आम्ही जागे होतो. मला वाटतं त्या जागे होण्याला फारसं महत्त्व नाही. म्हणून आत्तापासून आपण जर जागं राहिलो तर कदाचित त्या येणाऱ्या निवडणुकीपर्यंत आपल्याला भांडण्याची वेळही येणार नाही. आत्ताच आमचे प्रश्न सुटू शकतात, कारण आम्ही यांना भरभरून मतं दिले. त्यांचा सुद्धा विश्वास याच्यावर बसत नाही की असं काही होऊ शकतं का. ते झालंय. मग आपले प्रश्न आपण सोडवून घ्या. स्वतःचे प्रश्न सोडवण्यापेक्षा समाजाचे प्रश्न सोडवण्याकडे भर द्या. माझं भलं झाल्यापेक्षा माझ्या समाजाचं कसं भलं होईल याचा विचार आपण करावा. मी ज्या समाजात जन्माला आलो या समाजाचं मी काहीतरी देणं लागतो, या भावनेनं आपण प्रत्येकानं काम केलं पाहिजे. भावांनो, जन्माला आलेल्या प्रत्येक माणसाला मरायचंय. सोबत कुणाला काहीच घेऊन जायचं नाहीये. तुमचं पद, प्रतिष्ठा, पैसा, बंगला, गाडी, तुमच्या प्रॉपर्ट्या सगळं इथंच राहणार आहे. म्हणून याची त्याची लाचारी करून स्वतःचे स्वार्थ साधत मोठेपणा मिरवल्यापेक्षा मला असं वाटतं आमचा हा देह, आमचं हे जीवन समाजाच्या काहीतरी कामी आलं पाहिजे. पे बॅक टू सोसायटी हे तत्व आम्ही प्रत्येकानं पाळलं पाहिजे. आपापल्या परीनं जे करता येईल ते समाजासाठी आपण केलं पाहिजे. आणि मला असं वाटतं समाजासाठी सर्वात महत्त्वाचं जर काय असेल तर ते आत्ता या ठिकाणी आरक्षण आहे. तुमच्या योजना गरजेच्या नाहीत. आरक्षण जर मिळालं तर तुमच्या सगळ्या योजना ॲटोमॅटिकली तुम्हाला मिळतात. ज्या योजना तुम्हाला वाटतं मिळाव्यात किंवा सरकार जे तुम्हाला देणार आहे त्याच्यापेक्षा शेकडो पटीनं चांगलं तुम्हाला भरपूर काही भरीव असं मिळणार आहे. म्हणून आपण छोट्या छोट्या स्वार्थासाठी, छोट्या छोट्या लालूच न करता आपण सार्वजनिक हित, समाज हित पाहून व्यापक दृष्टीनं काम करावं ही विनंती करतो. परत एकदा अत्यंत नम्रपणे सांगतो, ओबीसी फॅक्टर या निवडणुकीमध्ये फेल झालेलं आहे. ओबीसी बांधवांनो, थोडं जागेवर या. आपली जागा चुकली आहे. आपण उगच हवेत चाललोय. जर ओबीसी फॅक्टर तुम्हाला जर खरंच यशस्वी झाला असं म्हणायचं असेल, जर माझ्या तोंडातून मी असं म्हणायचं की ओबीसी फॅक्टर यशस्वी झालं, तर बांधवांनो येणाऱ्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांसाठीचं तुमचं आरक्षण पहिल्यांदा मिळवून घ्या. निवडणुका लावा. त्या निवडणुकीमध्ये तुमचे उमेदवार उभे करा, त्यांना मतं द्या आणि निवडून आणा. जर प्रत्येक विधानसभेमध्ये तुमचे 2-3 जिल्हा परिषद सदस्य किमान म्हणतोय मी, प्रत्येक विधानसभेमध्ये 8-10 पंचायत समिती सदस्य, 10-20 नगरसेवक जर तुमचे झाले तर तुम्हाला ओबीसी फॅक्टर म्हणण्याचा अधिकार आहे. तर तुम्हाला ओबीसी फॅक्टर यशस्वी झाला अशी टिमकी मिरवण्याचा अधिकार आहे. तुम्ही ओबीसीला मतदानच करणार नसाल, ओबीसीचा एकही माणूस तुम्ही निवडून आणणार नसाल, मग काय अधिकार आहे तुम्हाला ओबीसी फॅक्टर म्हणण्याचा? अजिबात नाही. म्हणून खोट्या फुशारक्या मारून स्वतःची पाठ थोपटणं बंद करा. जागेवर या. आम्ही याची जिरवली, त्याची जिरवली, कोणाचीच नाही, तुम्ही तुमचीच जिरवून घेतली भावांनो. अहो, आम्हाला एक सापनात एक नागनाथ आहे. आघाडीवाल्यांना जर आम्ही साप म्हणू तर हे युतीवाले नाग आहेत. यांना जर आम्ही चोर म्हणू तर हे डाकू आहेत. तुमचं कोण आहे याच्यामध्ये? मला वाटतं तुमचं कोण नाही. तुम्हाला जर प्रत्येक पायाचा शुभेच्छा. आम्ही तुमच्या सोबत येतो. आम्ही त्या
निवडणुकीच्या अगोदर सांगितलं होतं की शिंदे साहेबांनी आमच्या आरक्षणाचा प्रश्न सॉल्व्ह करावा, आम्ही आमच्या देवघरामध्ये त्यांचे फोटो लावतो, आम्ही आजही आमच्या वाक्यावर कायम आहे. आमच्या समाजाचं हित जर हे करत असतील तर आम्ही विना अट विना शर्त त्यांच्यासोबत जाण्याला तयार आहे, त्यांचा उदो उदो करायला तयार आहे, त्यांचे फोटो डोक्यावर घेऊन फिरायला तयार आहे, त्यांचा जय जयकार करायला तयार आहे. आमची काही दुश्मनी नाही त्यांच्याशी, पण ते करत नाहीत ना. मग ते जर आमच्या हिताचे काम करणार नसतील तर आमचे मतं आम्ही त्यांनाच देतो, याचा आम्ही कधी विचार करणार आहोत की नाही आहोत. म्हणून ह्या फॅक्टरच्या चक्करमध्ये न पडता आपण वास्तवाकडे आलं पाहिजे आणि व्यापक समाज हित कशामध्ये आहे याचा विचार आम्ही केला पाहिजे आणि समाज हिताच्या दृष्टीने आम्ही पुढे गेलो पाहिजे. दुर्दैवानं 2 सामाजिक घटकामध्ये वाद लावण्यामध्ये इथले राज्यकर्ते यशस्वी झाले, परंतु हा वाद मिटवण्याचं काम, सामाजिक शांतता निर्माण करण्याचं काम कोणत्याही राजकीय पक्षानं किंवा कोणत्याही नेत्यानं केलं नाही. त्याचा हा परिणाम आहे या ठिकाणी. म्हणून माझे सगळ्या पक्षांना नेत्यांना सुद्धा विनंती आहे की आता तरी आपण आपल्या राजकीय पोळ्या भाजणं सोडून आपण सुद्धा जमिनीवर यावं, वास्तवाकडे यावं आणि सामाजिक सलोखा कसा राहील. गावगाड्यामध्ये फार विचित्र परिस्थिती आहे. हा सामाजिक सलोखा निर्माण करण्यासाठी आपलं योगदान आपण दिलं पाहिजे असं मला वाटतं. भाजप आणि मित्रपक्ष सत्तेमध्ये आले, तुमचं अभिनंदन, परंतु तुम्ही या ठिकाणी धनगर जमातीस दिलेल्या आरक्षणाचा प्रश्न सोडवा. ओबीसींचा हक्क अधिकार अबाधित राहून आरक्षण सुरक्षित करण्यासाठी आपण काम करा. मराठा बांधवांना सुद्धा आरक्षण द्या. हे सगळे प्रश्न सोडवा आणि तरच तुम्हाला सुद्धा हे म्हणण्याचा अधिकार आहे की आम्हाला जनतेनं मतं दिली. कारण जनतेनं तुम्हाला कशी मतं दिली ही जनतेला चांगल्या प्रकारे माहिती आहे, परंतु चुकून हुकून कशाचा काय परिणाम होऊन तुम्हाला ही मतं मिळालेली आहेत. तुम्ही सत्तेत आलेला आहात, आता तुम्ही राजा झालेला आहात, तर राजानं राजासारखं वागणं या ठिकाणी अपेक्षित आहे. उगं हे पेटवट ठेवून राजकीय पोळ्या भाजल्यापेक्षा हे शांत करून सर्व समाज घटकांना न्याय देण्याची भूमिका आपण घेतली पाहिजे असं मला वाटतं. आणि समाज बांधवांनी सुद्धा, सर्वच समाजातील विशेष करून तरुणांनी या सरकारवर दबाव आणून आमचे सगळे प्रश्न शांततेच्या मार्गानं, सुरक्षित मार्गानं, संविधानिक मार्गानं कसे सुटतील यासाठी आमचा संघर्ष केला पाहिजे. परत एकदा सर्वांना संविधान दिनाच्या अर्थात मानवमुक्ती दिनाच्या हार्दिक शुभेच्छा. त्याचप्रमाणे तुमच्या आमच्या संरक्षणासाठी आपल्या घरादारावर तुळशीपत्र ठेवणारे, स्वतःचं आरोग्य, स्वतःचा जीव धोक्यात घालणाऱ्या तमाम शहीदांना या ठिकाणी विनम्र अभिवादन करतो. तुमच्या आमच्या संरक्षणासाठी आज सुद्धा दिवस रात्र झटणाऱ्या तमाम वर्दीधारकांना या ठिकाणी वंदन करतो, नमन करतो आणि थांबतो. धन्यवाद. जय हिंद भारत, जय हिंद, जय भारत, जय संविधान.